आणि या जीवनामध्ये पुन्हा एकदा आपण स्वतः तर आनंदी राहूच, पण आपल्याबरोबर आपल्या सहकाऱ्यांनाही आनंदी करू म्हणून आपल्या प्रतिष्ठाननी 4 इलेक्ट्रिक बस घेतलेल्या आहेत. आणि या इलेक्ट्रिक बस आतापर्यंत 90,000 ज्येष्ठ नागरिकांना आपण शेगाव, आता अंबोरा, रामटेक खिंडसी, धापेवाडा आदासा आणि आता माहूर अशा यात्रा घडवून आता मध्य प्रदेशमध्ये परवा मला सांगितलं कुठेतरी बेडाघाटलाही पण झाला. आणि आता परवाच मी बोललो आहे 4 बसेस कमी पडतात, अजून 4 इलेक्ट्रिकच्या बसेस आपल्या ताफ्यात ॲड करून आपल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याकरता निःशुल्क. जितेंद्र जी, हम इनसे कोई पैसा नहीं लेते, 1 रुपया नहीं लेते, फुकट में जाते हैं सब लोग. और ये तिथे फक्त जेवणाची खाण्याची पुरती व्यवस्था करावी लागते. आपल्या या सगळ्या कार्यक्रमामध्ये आपल्या या सगळ्या संघटनेचे आधारस्तंभ राजू मिश्रा हेच फक्त आजच्या कार्यक्रमात स्टेजवर नाही आहे. बहुतेक कार्यक्रमात आले आहेत, ते आले आहेत ना, नाही आले. यावेळी त्यांचं जरा वॉलचं हार्टचं ऑपरेशन झालं, तेवढीच फक्त कमी आहे. पण राजूजी सातत्याने या सगळ्या कार्यक्रमामध्ये असतात आणि ते स्वतः उत्तम पत्रकार साहित्यिक असल्यामुळे अनेक प्रकारच्या कार्यक्रमाचं आपण आयोजन करत असतो. आता आपण रेडिसनच्या बाजूला महानगरपालिकेकडनं एक कमर्शियल लँड लीजवर 30 वर्षाकरता आपल्याला मिळालेली आहे. तिथे क्रीडा महोत्सव समिती, सांस्कृतिक महोत्सव समिती, ज्येष्ठ नागरिक संघ आणि या सगळ्यांच्या मिळून एक 7 मजली मोठी बिल्डिंग आणि खाली ऑर्गॅनिक फ्रूट व्हेजिटेबलचा बाजार असा आपण त्या ठिकाणी करणार आहे. तिथे मोठा हॉल करणार आहे, आपल्या सगळ्यांचे ऑफिसेस राहणार आहे आणि तो हॉल ज्येष्ठ नागरिकांच्या सर्व कार्यक्रमाकरता निःशुल्क देण्याची आमची इच्छा आहे. त्या हॉलमधून आपल्याला संगीत, नृत्य, नाटक याची कोणाला तालीम करायची असेल, प्रॅक्टिस करायची असेल तरी त्याही कामाकरता आपण तो निःशुल्क देणार आहे. एअर कंडिशन हॉल आहे आणि जेणेकरून आपल्या इथल्या लोकांनी कलेचा, साहित्याचा, कवितांचा, खेळांचा आनंद घ्यावा. आणि आपल्याला मिळणारं हे अनमोल जीवन आहे, ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू अटळला, हा यावच्चंद्र दिवा करू असा नियम आहे, याला कोणी अपवाद नाही. आणि त्यामुळे मला निश्चितपणे विश्वास आहे की आपल्या जीवनाचा आनंद अजून वाढावा त्याकरताच हे काम सुरू झालं. आपण अनेक मेडिकल कॅम्पचं आयोजन केलं, ज्येष्ठांचे विविध प्रकारची निःशुल्क तपासणी केली, लाखो लोकांना आपण चष्मे दिले, हजारो लोकांचे कॅटरॅक्टचे ऑपरेशन्स केले, अनेक लोकांना हातपाय असतील त्यांना आपण नव्हते त्यांना लावून दिले, ई रिक्षा, आपल्या ट्रायसिकल दिल्या. आपण नेहमी प्रत्येकाच्या जीवनात, दिव्यांग असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, त्यांच्या जीवनात आनंद कसा निर्माण होईल असा प्रयत्न केला. कानाने ऐकू येत नाही म्हणून आपण अनेक लोकांना ते एवढं महागाचं यंत्र फुकट दिलं की त्यांना ऐकता आलं पाहिजे. एवढंच नाही, या सगळ्या शिबिरातून आपण ही मदत केली. आणि आता तर आपण कमाल टॉकीज चौकात एक मोठी बिल्डिंग बांधून पूर्ण केलेली आहे. आणि समाजातले जे शोषित आहे, पीडित आहे, दलित आहे, गरीब आहे, ज्येष्ठ नागरिक आहेत, दिव्यांग आहेत, त्यांना MRI, CT स्कॅन, आपण MRI डॉक्टर 12,000 रुपये घेतात, आपण 800 रुपयात MRI करून देणार आहे. CT स्कॅनला 6,000 रुपये लागतात, 8,000 रुपये लागतात, आपण 600 रुपयात CT स्कॅन देणार आहे. पॅथॉलॉजी लॅबॉरेटरी करता 8,000, 10,000 लागतील, एवढ्या टेस्टिंग 200 रुपयात देणार आहे. डायलिसिस 100 रुपयात करून देणार आहे. एक्सरे 50 रुपयात काढून देणार आहे. आणि सगळ्या ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची पण काळजी आपण नेहमी घेतली. शिवाय राजूजींनी पूर्ण ब्रह्म योजनेद्वारे वृद्धाश्रमांना वर्षभर आपण मोफत धान्य वाटप केलं. आणि धापेवाड्याला आपण अन्नपूर्णा नावाचं रेस्टॉरंट आदासाला सुरू केलं आहे, ज्या रेस्टॉरंटमध्ये आपले जेव्हा तिथे जातात त्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था होते, पुरणपोळीपासून सगळी, आणि कॉस्ट प्राईजवर सगळ्यांना त्या ठिकाणी आपल्या जेवणाचा आनंद मिळतो. आणि रोज आपण आदाशाच्या वृद्धाश्रमामध्ये 150 लोकांना नाश्ता आणि चहा फुकट देऊन त्यांची सेवा करण्याचा प्रयत्न करतो.
या सगळ्या योजना आणि काम जे आहे हे आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे होत आहे.